नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली. महापौरांची गाडी, दालन तसेच मुख्यमंत्री कार्यालय आणि मुंबई स्टॉक एक्सचेंज इमारत बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलमध्ये खलिस्तान नॅशनल आर्मीचा उल्लेख करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नसून पोलिसांनी तपास सुरू केलाय. दरम्यान या धमक्यांना न घाबरता आपण नेहमीप्रमाणे काम सुरू ठेवणार असल्याचं महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या संगीता तिवारी यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या पदाची प्रतिष्ठा राखण्यात अपयश आलं असून त्या पदाची गरिमा कमी झाली आहे. खऱ्या अर्थाने वस्त्रहरण जर कोणी केलं असेल तर ते महिला आयोग या पदाचं रुपाली चाकणकर यांनीच केले, असा घणाघात संगीता तिवारी यांनी केला आहे. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि भाजपकडून होणाऱ्या अडचणींबाबत नाराजी व्यक्त केली. मिशन टायगर हे एकनाथ शिंदे यांनीच पुढे न्यायचं असल्याचं ते म्हणाले. विजयराज शिंदे यांच्या 100 कोटींच्या नोटिशीवर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत टीका केली आहे. तसेच संजय राऊत यांच्या परतण्याच्या वक्तव्याला त्यांनी नकार देत अंतिम निर्णय शिंदे घेतील असं स्पष्ट केलंय. डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराला जागा देण्याच्या निर्णयावरून महायुतीत अंतर्गत राजकीय वाद निर्माण झालेत. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर दबाव आणल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण तापलंय. यावर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी भाजपवर टीका करत तो नेता कोण आहे ते जाहीर करा अशी मागणी केली. या वादामुळे डोंबिवलीतील राजकारणात तणाव वाढला असून महायुतीतील मतभेद पुन्हा चर्चेत आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर तसेच शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत पालघर, विक्रमगड आणि बोईसर परिसरातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी काल शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचं दिसून येतंय. कार्यकर्त्यांनी विकासाभिमुख राजकारण आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याच्या अपेक्षेने पक्षात सहभाग नोंदवला आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळ घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली. रस्त्यावरून थुकण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर वयोवृद्ध दाम्पत्यावरील मारहाणीत झालं. मिळालेल्या माहितीनुसार कॅब चालक निशांत धर शुक्ला यांनी वयोवृद्ध व्यक्तीशी वाद घालत त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत वृद्ध व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुजोर चालकाचा शोध घेऊन त्याला चांगलाच चोप दिला आणि नंतर वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत मोठी कारवाई करण्यात आली. तब्बल 37 कर्मचारी विनापरवाना आणि दीर्घकाळ गैरहजर राहिल्यामुळे महापालिका आयुक्त संचिता महापात्र यांनी त्यांना तात्काळ निलंबित केले. आरोग्य, स्वच्छता, अग्निशमन आणि पाणी पुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे शहरातील नागरी सेवा विस्कळीत झाल्या होत्या. हजेरी तपासणीनंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला असून कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा आयुक्तांनी दिला आहे. विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातील शाळा 15 जून पासून सुरू होणार असल्या तरी विदर्भातील शाळांना आणखी एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली. तीव्र उष्णतेची लाट आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन शिक्षण विभागाने विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा 22 जून पासून सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे 22 ते 30 जून दरम्यान शाळा सकाळच्या सत्रात भरतील, तर 1 जुलैपासून नियमित वेळेत सुरू होतील. उर्वरित महाराष्ट्रातील शाळा मात्र 15 जून पासून नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दीतील काही भागांमध्ये 12 जून रोजी 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जुन्या 813 मिमी जलवाहिनीच्या जागी नव्या 900 मिमी जलवाहिनीचे जोडकाम करण्यात येणार असल्याने हा शट डाऊन घेण्यात आलाय. 12 जून सकाळी 9 वाजल्यापासून ते 13 जून सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित राहील. या शटडाऊनचा परिणाम इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्य नगर, श्रीनगर, किसननगर, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी आणि येऊर परिसरावर होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात वृद्ध व्यक्तीला मारहाण करणाऱ्या इसमावर कठोर कारवाईचे आदेश देत संबंधित आरोपीवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिलेत. या घटनेची माहिती मिळताच संबंधित वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय कॅब चालकाला शिवसैनिक नितेश पाटोळे, सुमित बोराटे आणि त्यांच्या सहकार्यांनी शोध घेतला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन जाब विचारण्यात आला. या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने पावलं उचलली आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी 20% पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे 12 जून ते 21 जून दरम्यान शहरातील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, टिटवाळा, शहाळ, आंबिवली, वडवली आणि ग्रामीण भागातील अनेक परिसर यामुळे प्रभावित होणार आहेत। संबंधित भागांमध्ये रात्री 12 वाजल्यापासून पुढील 24 तास पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा। पुण्यातील शिंदे हायस्कूल परिसरात रात्री उशिरा गोळीबाराची घटना घडली। दुचाकीवरून आलेल्या 2 तरुणांनी मेडिकल दुकानाबाहेर थांबलेल्या व्यक्तींवर 3 गोळ्या झाडल्या। यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येते। पोलिसांनी तपास सुरू केला आहे। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात लवकरच एक ऐतिहासिक आणि भव्य बदल घडणार आहे। देवीच्या सेवेत गोव्यातील एका भक्ताने 13.5 फूट उंच आणि सुमारे 1.5 किलो सोन्याचा पत्रा असलेला सोन्याचा कळस अर्पण केलाय। कर्नाटकातील मंगळुरू येथील कुशल कारागिरांनी तब्बल 200 किलो तांब्याचा वापर करून हा भव्य कळस तयार केलाय। 1.5 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर तयार झालेला हा कळस अंबाबाई मंदिराच्या वैभवात आणखीन भर घालणार आहे। नियोजनानुसार अधिक मास संपण्यापूर्वी येत्या शुक्रवारी हा कळस मंदिरावर विराजमान केला जाणार आहे। बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीत काल मोठी दुर्घटना घडली। अधिक मासानिमित्त भाविकांची गर्दी असताना प्रवाशांची बोट अचानक उलटली। सुदैवाने नदी काठावर उपस्थित नागरिकांनी तात्काळ धाव घेत बचाव कार्य केलं आणि अनेक भाविकांचे प्राण वाचवले। मात्र या घटनेत 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यात आले होते। काही प्रवाशांनी बोट चालकावर जबरदस्तीने बसवल्याचा आरोपही केलाय। या घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रशासनाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून बोट चालकावर कठोर कारवाईची मागणी केली जाते। ठाण्यात काही दिवसांपूर्वी एका 3 वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या वाढदिवसाच्या केकमधील सजावटीत असलेल्या धातूच्या 2 सुया नकळत गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कुटुंबियांनी केक कापल्यानंतर त्यावरील चॉकलेट बॉल्समध्ये लपवलेल्या धातूच्या तारांमुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला आहे। ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी तत्काळ त्याला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल केलं। तपासणीत 2 सुया लहान आतड्यात अडकल्याचं स्पष्ट झालं। मात्र डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला। सुमारे 48 तासांच्या तणावानंतर या सुया नैसर्गिकरित्या शरीरातून बाहेर पडल्या आणि रेयांशची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। या घटनेनंतर बेकरीच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत असून पालकांनी केक आणि त्यावरील सजावट खात्री करूनच वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। महाराष्ट्रातील पैलवान सिकंदर शेख यांच्या थार गाडीचा रत्नागिरी नागपूर महामार्गावर विठ्ठलवाडीजवळ अपघात झाला। गाडीने साइड डिवायडरला धडक दिल्याने पुढील भागांचं मोठं नुकसान झालंय। सुदैवाने सिकंदर शेख यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि ते पूर्णपणे सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे। सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद पडल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली। या मालिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा देत आर्थिक मदत जाहीर केली आहे। रोहित पवार यांनी आपल्या कंपनीकडून 50 लाख रुपयांची मदत जाहीर करत अशा विचारप्रधान मालिका टिकल्या पाहिजेत असं मत व्यक्त केलंय। तर जितेंद्र आव्हाड यांनीही 10 लाख रुपयांची मदत जाहीर करत नाराजी व्यक्त केली आणि अनेक कलाकारांना या विषयावर भूमिका घेण्याचं आवाहन केलंय। महापुरुषांचे विचार पुढे नेणाऱ्या अशा मालिका बंद पडू नयेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मुंबई ठाण्यात आज उष्ण आणि दमट हवामान राहणार असून कमाल तापमान 32 अंशाच्या आसपास राहील। काही भागात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे। दरम्यान मान्सूनचा पुढील प्रवास संत झाला असून राज्याच्या उर्वरित भागात तो पोहोचण्यासाठी आणखी 3 ते 4 दिवस लागू शकतात। तर विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शो दरम्यान 370 रुपयांच्या बिर्याणी संदर्भातील एका प्रेक्षकाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि ट्रोलिंग सुरू झालं। वाद वाढल्यानंतर संबंधित प्रेक्षकाने माफी मागून अकाउंट डिलीट केलं, तर प्रणित मोरे यांनीही स्पष्टीकरण देत जाहीर माफी मागितली। तरीही ट्रोलिंग सुरू राहिल्याने त्याचे मुख्य इंस्टाग्राम अकाउंट बंद झालं असून दुसरं पेज अजूनही सक्रिय आहे। देऊळ बंद 2 बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळतोय। 10 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 73 कोटींहून अधिक कमाई केली असून 20व्या दिवशी 1.1 कोटींची कमाई नोंदवली गेली आहे। या यशासह चित्रपटाने वेडला मागे टाकत सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत 4थं स्थान मिळवलं आहे। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।